हगवणे पिता पुत्राला मदत करणाऱ्या 5 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आले। वैष्णव हगवणे आत्महत्या प्रकरणात पसार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून बावधन पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती। या 5 जणांना आता जामीन मंजूर झालेला आहे। न्यायालयाने 25,000 रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, या 5 जणांना अटक करण्यात आली होती, त्यांना आता जामीन मंजूर झालाय। नक्कीच या 5 जणांमध्ये कर्नाटकाच्या एका राज्यमंत्र्याचा मुलगा सुद्धा होता आणि त्याला सुद्धा जामीन झालेले आहे। या 5 जणांनी जे आहेत ते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या दरम्यान फरार होते त्यावेळेस या 5 आरोपींनी त्यांना आश्रय दिला होता। त्यामध्ये जर हे 5 आरोपी पाहिले तर आळंदी, लोणावळा, सातारा आणि कर्नाटक भागातील आहेत। त्या 5 आरोपींनी जे आहेत राजेंद्र हगवणे यांना राहण्यासाठी जागा दिली होती, त्याचबरोबर त्यांना गाडी सुद्धा दिली होती। दरम्यानच्या कालावधीमध्ये या 5 आरोपींना त्यांना पैसे सुद्धा दिल्याची माहिती समोर येत होती। तर परवाच्या दिवशी या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर काल शिवाजीनगर न्यायालयाने या 5 आरोपींना जामीन दिलेला आहे। काही अटी सुद्धा पोलिसांनी या आरोपींच्या या सगळ्या जामिनीमध्ये टाकलेल्या आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं की कर्नाटकाचा जो राज्यमंत्री होता माजी, त्याचा मुलगा जो बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी या ठिकाणचा रहिवासी आहे आणि राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार दरम्यान कालावधीमध्ये चिकोडी या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवरती कामाला होते। त्या ठिकाणी त्यांची राहण्याची, जेवणाची आणि इतर सगळी व्यवस्था जी आहे ती कर्नाटकाच्या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलाने केली होती आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती आणि काल त्यांना शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर हजर केल्यानंतर या 5 जणांची जी आहे ती सुटका करण्यात आलेली आहे। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।